अध्यात्म जे आहे ना आपलं, ते तुम्हाला परमात्म्याबरोबर एक जीव करून टाकते. एकदा तुमचा तो टाका भिडला ना परमात्म्याबरोबर, तर तुमची सुटका नाही. मग त्यातनं सुटका नाही म्हणजे काय, नदी समुद्रामध्ये येऊन पडली तर तिचं अस्तित्व राहतं का? पण ती कोण होऊन जाते एकदा समुद्रात आल्यानंतर? तिचं नाव संपलं, पण समुद्राचं जे अस्तित्व आहे याला म्हणतात परममुक्ती. की तुमचं अस्तित्व राहणार नाही, परंतु त्या समुद्रात लाटा उठतात की नाही उठतात? इथे समुद्राची मौज आहे ना, की किती लाटा उठवायच्या. तसं तुम्हाला आता मर्जी नाहीये की मी हे शरीर सोडल्यानंतर मला कोणतं शरीर मिळणार, म्हणजे मी कोण होणार हे शरीर सोडल्यानंतर. आता तुम्ही म्हणताल समजा इन केस की बाबा आपल्याला काय माहित पुढचा जन्म असतो का नसतो किंवा काय, बरोबर ना? आणि साधारण वैज्ञानिक माणसांनी तर हे म्हणावं की पुढचं असतं का नसतं आम्हाला काय माहिती असतं का नसतं. पण वैज्ञानिकाला फक्त आपण एवढंच सांगू शकतो, सायंटिस्टला, की बाबा एक बी आहे आणि ते लावल्यानंतर झाड येतं, हे तर तुम्ही बघताय की नाही? बायोलॉजीमध्ये तुम्ही हे मान्यता करताय ना, बॉटनी डिपार्टमेंटमध्ये, की एक बी लावलं तर झाड येतं, तुम्ही त्याच्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता, बरोबर आहे? मग त्याला एक फळ पण येतं ना. फळ आलं त्या झाडाला तर त्यात अनेक बिया असतात की नसतात? मग त्याच्यासारख्या तो अनंत बिया बनवू शकतो की नाही बनवू शकत? मग जर एका बी मधून अनंत त्याच्यासारख्या बिया निर्माण होऊ शकतात, तर एका आत्म्यामधनं अनंत जीवात्मे का नाही निघू शकत? आणि जर एक आत्मा बनू शकतो, एक बी असू शकतं, तर वेगवेगळे बिया असू शकतात की नसतात? फणसाचा पण बी असतं, आंब्याचं पण बी असतं, कडधान्यांचं पण बी असतं, ज्वारीचं, गव्हाचं, झाडांचं, सगळ्यांचं बी असतं की नसतं? पण तो जो माळी असतो त्याला माहिती असतं की हे गव्हाचं बी आहे, पुढे जाऊन काय बनणार आहे? गहूच बनणार आहे. आंब्याचं बी आहे, कबीरजींनी एक दोहा बोललाय त्यासाठी, बीज बोया बबुल का आम कहां से पाय. तुमच्याकडे जर बीज कशाचं असेल, बाबळीचं बी असेल, आंब्याचं, त्याला फळ येईल का? रसाळ. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर फळ कसं येईल? रसाळ येईल आणि गोमट येईल. गोमट म्हणजे दिसायला गोजीरवानं, गोड, असं बघता क्षणी असं वाटणार किती छान आंबा दिसतोय हा. आपण बघून पण म्हणतो ना की अरे छान आहे हा आंबा दिसायला. डागाळलेला असेल तर खराब आहे म्हणतो आपण. मग बीज जर शुद्ध असेल तर फळं कशी येतील? रसाळ आणि गोमटी येतील. पण जो माळी आहे त्याला माहिती आहे की प्रत्येकाचं बीज कोणतं येते. म्हणून मी नेहमी इथं आल्यानंतर काय बोलतो की मी मांजरांपासून वाघ नाही बनवणार आहे. जी वाघाची पिल्ल आहेत ना त्यांना फक्त आठवण करून देतोय की तुम्ही वाघाची पिल्ल आहे. आलं का लक्षात? तुम्ही परमात्मा आहे, तुम्ही परमशक्ती आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागतं? एक झटका, एक शिंक द्यावी लागते तुम्हाला, की त्या शिंक मधून तुम्हाला आहे ना, त्या झटक्यामधून तुम्ही जागे झाले पाहिजे. ज्या वेळेला तुमचा थर्ड आय ओपन होतो, हा तुमच्यासाठी एक झटका आहे, एक झटका मेथड आहे. की अरे मी आजपर्यंत या दोन डोळ्यांनी असं बघत होतो, किंवा फक्त माझ्या मान्यता होत्या की देवी देवता आहेत आणि मी त्यांची पूजा करत होतो, किंवा मी माझी मान्यता होती की देवी देवता नाहीच आहेत म्हणून, जे काय आहे ते माणूसच आहे. तर त्या दोन्ही मान्यतांना काय बसतो? झटका बसतो. ज्या वेळेला दिव्य दृष्टीमध्ये तुम्ही देवी देवतांची दर्शनं घेता, तुम्ही त्यांच्याशी बोलता, ते दिसतात की नाही दिसतात? असे बोलणारे आपल्याकडे 26,000 जण आहेत की ज्यांनी देवी देवतांची दर्शनं घेतलेली आहेत, स्वतःचे मागचे जन्म बघितलेले आहेत. महा असतो तो झटका. तो झटका कशासाठी असतो? तुम्हाला जागा करण्यासाठी. तुम्ही जर ह्या दोन डोळ्यांनी आता इथं बसल्या बसल्या देवी देवता बघू शकता, तर ज्या वेळेला तुम्ही दिव्य शरीराचे असताल त्यावेळेला देवी देवता नाही बघू शकत का? मग तुम्ही आत्ता जर तुम्ही बघू शकताय, आत्ताच जर तुम्ही स्वप्नांची एक दुनिया बघता की नाही बघता, झोपेत गेल्यानंतर पाहता की नाही पाहता? मग तुम्ही जर स्वप्न आत्ता बघू शकता आणि त्या स्वप्नामध्ये पण एक दुनिया असते, तर दिव्य लोकांमध्ये गेल्यानंतर तिथं दुसरी दुनिया नसेल का? हा झटका असतो स्वप्न तुम्हाला, पण तुम्ही स्वप्नामध्ये कधीच येणं जागे होत नाही. तुम्हाला कधीच कळत नाही की अरे हे स्वप्न, मी तर झोपलेलो आहे, स्वतःला आपण झोपलेलो म्हणतो तेव्हाच स्वप्न येतात ना. आलं का लक्षात? अरे मी तर झोपलेलो आहे, मग हे कोण बघतो? जशी तुम्हाला ही जाणीव येईल ना, मी तर झोपेत आणि स्वप्न चालू आहे, स्वप्न तिथंच तुटतं. कारण तुम्ही जागे असताना स्वप्न बघू शकत नाही, तसे जागे झाल्यानंतर माया तुम्हाला पकडू शकत नाही. इतकं सोपं, साधं आणि सरळ गणित आहे. तुमच्यासाठी ही फक्त एक लीला होऊन जाते. तुमच्यासाठी हे कर्म राहत नाही, अजिबात हे कर्म राहत नाही. म्हणून अध्यात्म काय आहे? हा टाका आहे त्या परमेश्वराबरोबर भिडलेला तुमचा. आणि हा टाका टाकण्याचं काम जो करतो त्याला म्हटलं जातं गुरु. आणि दोन लोखंडाला जोडलं जातं ना. लोखंडावर सोनं तर टाका टाकला जात नाही. पितळेला पितळ जरी जोडायचं असेल तर त्याला ब्रेजिंग केलं जातं, बरोबर आहे की नाही? आणि समजा कॉपर वायर जर समजा तुम्हाला लावायचे असतील तर तिथं स्पॉट दिला जातो. कशाचा स्पॉट दिला जातो? सोल्डरिंगचा. बरोबर आहे का? चुकीचं आहे? मग प्रत्येकाचा गुरु वेगवेगळा ठरलेला आहे की नाही ठरलेला आहे?
सभी गुरु बड़े हैं अपनी अपनी ठोर, जो शब्द का लखाव कराय सो माते का मोर. जो शब्दाचा तुम्हाला दाखवतो तो शब्द काय आहे, परमात्म्याचा शब्द. ओम नमो आदेश, ऐकलंय का हा शब्द? ओम नमो आदेश, नवनाथांमध्ये हा आदेश घेतला जातो. नमो आदेश, नमो आदेश. शब्द साचा, पिंड काचा, फुरो मंत्र, ईश्वर वाचा, गोरक्ष वाचा, मच्छिंदर वाचा. ओम नमो आदेश. काय म्हणलंय? पिंड काचा म्हणलंय आणि शब्द साचा म्हणलंय. कोणता शब्द साचा? शब्द साचा. शब्द सत्य आहे, शब्द ही सत्य आहे. त्यांना नाही उकल करता येत त्याची. काय म्हणतायत? रोज म्हणतात, रोज प्रत्येक मंत्रामध्ये म्हणतात ओम नमो आदेश. आणि पूर्णत्व कशाने होतं त्यांच्या मंत्रांचं? हे जे मी आता बोललो त्याच्याने. पिंड काचा, शब्द साचा, शब्द साचा, पिंड काचा, फुरो मंत्र, ईश्वर वाचा. ईश्वरो वाचा, ईश्वरी वाचा, ईश्वर वाचा. मग ते ईश्वरच्या जागी ते गोरक्ष वाचा म्हणतात, जालिंदर वाचा म्हणतात, चरपटीनाथ वाचा म्हणतात, किंवा त्यांचे जे गुरु त्यांनी धारण केलेले असेल. तुम्ही म्हणू शकता ओम नमो आदेश, शब्द साचा, पिंड काचा, फुरो मंत्र, विश्वानंद वाचा. म्हणू नाही शकत का तुम्ही? म्हणजे त्यांचा शब्द खरा ठरतो, त्यांचा मंत्र खरा ठरतो, मग दादाजींचं वचन खाली पडेल का? कधी पडेल? आणि सगळीकडून इशारे झालेत का नाही झालेत? शब्द साचा कोणता? शब्द साचा ज्या शब्दांनी ही दुनिया बनली की त्यांनी म्हणलं होऊ दे असं आणि झालं. मग जर म्हणलं की ह्याचं भूत उतरू दे तर उतरणार, ह्याला भूत लागू दे तर लागणार, ह्याच्या घराचं वाटोळ होऊ दे तर होणार. कुणाच्या वाचेने होणार? शब्द साचा, कारण त्यांनी शब्द बोलला आणि सत्य झालेले. हेच तर ते टेक्निक आहे, दुसरं काय? समजतंय? कुठल्या भाषेमध्ये मंत्र म्हटले नाथ संप्रदायातले माहिती का? आता ही भाषा कोणती बोलतोय मी? समजतीये का नाही समजतीये? समजतीये ना? म्हणजे ही प्राकृत भाषा आहे, आपलीच भाषा आहे ही. संस्कृत मध्ये नाही एकही मंत्र, एक सिंगल मंत्र नाहीये. नंतर घुसडलेत ते गोष्टी सोडून द्या. मी जे सांगतोय ते सत्य, सत्य आणि सत्यच सांगतोय. मग हे जे संप्रदाय येतात ते तुम्हाला जागृत करण्यासाठी येतात. त्यांच्यातून तुम्हाला कोडिंग सोडलेले असतात परमात्म्याने, की तुम्ही तिथे जागे झाले पाहिजे. कोण जागे झाले पाहिजे? 11 लाख जण जागे झाले पाहिजे, 1,44,000 जण जागे झाले पाहिजेत, 1,008 जण जागे झाले पाहिजेत, 108 जण जागे झाले पाहिजेत. त्यांच्यासाठी हे सगळा खेळ मांडलाय, सगळा खेळ रचलाय. तर अध्यात्म ना आकाश, दुसरं तिसरं काय नाहीये. जसं आता तुमचं नाव आकाश आहे, अशी तत्व आहेत 5 तत्व. हा 5 तत्वांचा सगळा खेळ चाललाय इथं या विश्वामध्ये. 5 तत्व का तंबुरा बनाया म्हणतात कबीरजी. मग हा 5 तत्वांचा जो तंबुरा आहे ना, तो तेव्हाच वाजतो जेव्हा त्याच्यामध्ये तो परमात्मा असतो. नाही ती 5 तत्व इथं पडून राहिली ना, आणि परमात्म्याने उतरण्यासाठी त्या तत्वांमध्ये अग्नि तत्व हे त्याचं वाहन बनवलेलं आहे. कोणतं वाहन बनवलंय? अग्नि तत्व हे वाहन बनवलेलं आहे. कुठलं तरी एक तत्व पकडायचं ते त्याने अग्नि तत्व पकडलेलं आहे. अग्नीत जातो फक्त शरीरामधून, शरीर थंड पडतं की नाही पडतं, तेव्हा आपण काय म्हणतो? मनुष्य संपला, मेला, गेला. बाकी तत्व तर सगळी जागेवर आहेत. कोणतं एक तत्व निघालंय? मग ते जिवंत जे तत्व आहे त्याला वैश्वानर म्हटलं जातं. आणि जसंही ते जिवंत तत्व जातं, पृथ्वी तत्वाची अग्नी त्यावेळेला त्याला पकडती, त्यावेळेला त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा एक प्रकारची गरमी सुरू होती आणि ती बॉडी सडायला लागते. सडण्याची प्रक्रिया म्हणजे काय? गरमीनेच बॉडी सडती ना. पहिली थंड पडली आणि ज्या वेळेला ही पृथ्वीची अग्नी पकडली त्यावेळेला काय व्हायला लागली? ती सडायला लागली ती बॉडी. बघा तुम्ही, असं उबदार होऊन जातं ते सगळं. म्हणून त्याला काय करतात? बर्फामध्ये टाकतात. बॉडीला काय करतात? बर्फामध्ये टाकतात. का बर्फामध्ये टाकतात? कारण ती अग्नी त्यांनी पकडावी नाही त्या बॉडीने. जर त्यांनी ती बाहेरची अग्नी म्हणजे इथली अग्नी जर पकडली तर बॉडी काय व्हायला सुरुवात होईल? बाहेरची अग्नी हे शरीर जाळती का नाही जाळते सांगा? मग अग्नीच्याच स्वाधीन केलं जातं ना त्या बॉडीला, शवाला.
जोपर्यंत तो आतमध्ये आहे वैश्वानर, तोपर्यंत हे काय आहे? शिव आहे, स्वयंशिव आहे, स्वयंशिव. आणि जोपर्यंत ती मूलाधार शक्ती आहे शरीरामध्ये, ती परम शक्ती आहे. मग शिव आणि शक्ती एकत्र आहेत की नाही आहेत शरीरामध्ये? शिव पण आहे आणि शक्ती पण आहे ना. तो अग्नी नसेल तर ती कुंडलिनी नाही, ती कुंडलिनी नसेल तर तो अग्नी काय कामाचा नाही. समजते? मग हे अध्यात्म आहे. आता जसं तुम्ही म्हटले की आमचे थोड्याफार चर्चा झाल्या, पण बरेचसे बाउन्सर गेले. तर बाउन्सर गेले म्हणजे प्रश्न पडले. मी असं समजतो की बाबा हे असं कसं? बाउन्सर गेलं म्हणजे काय मला समजलं नाही की हे असं कसं. बरोबर आहे. समजण्याचे आपल्याकडे काय क्रायटेरिया आहेत की मला समजलं? याचे क्रायटेरिया ना आपल्याकडं 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. ह्याच्याने आपल्याला समजतं. म्हणजे मी जर आता म्हटलं तुम्हाला की ह्या फुलाचा रंग कोणता आहे, तर तुम्ही काय सांगताल? गुलाबी आहे. बरोबर आहे. तुमच्या डोळ्यांनी हा कलर पाहिला, गुलाबी. आता ज्याला कलर ब्लाइंडनेस असतं, म्हणजे रंगदोष किंवा रंग अंधत्व म्हणतात त्याला, त्याला हे फुल कुठल्या कलरचं दिसेल माहितीये का? ब्लॅक किंवा एकदम परफेक्ट. त्याला कुठल्या रंगाचं दिसणार आहे? आता मला सांगा, निसर्गाने त्याला तसं बनवलेलं आहे त्या व्यक्तीला. तुम्ही 1000 जण बघताय आणि म्हणताय हे गुलाबी आहे, आणि तो एकटा बघतो काय म्हणतो या कलरला? ब्लॅक किंवा व्हाईट. मला ते ब्लॅक दिसते, ब्लॅकच शेड दिसते त्यांना, व्हाईट बॉर्डर दिसते, ब्लॅक दिसते, तर तो म्हणणार हे ब्लॅक आहे. आता याच्यामध्ये बरोबर कोण आणि चुकीचा कोण ते सांगा. कोणाचा मेंदू बरोबर आणि कोणाचा मेंदू चुकीचा? बरोबर आहे. कारण त्याच्या ब्रेननी काय सांगितलं. आता जर त्याच्यासारखे, फक्त उलट करू आपण, त्याच्यासारखे ना लाख जण आहेत की ज्यांना ते काळं दिसते, आंधळे आहेत. डोळ्यांनी काय आहेत ते एक प्रकारचे आंधळे आहेत, ते त्यांना काळं दिसतंय. आणि एकच जण आहे ज्याचा डोळा चांगला आहे, म्हणजे आता आपल्यासारखा. आणि आपण ह्याला, तुम्ही गुलाबी सांगितलं, मी पण गुलाबी म्हणतोय. ह्याच्यापैकी कोणाला हा गुलाबी सोडून वेगळा काय दिसतोय का? काळा पांढरा असा दिसतोय का? काळा पांढरा एकाला तरी दिसतोय का? सगळ्यांना ह्याच्या वेगळे छटा दिसतील कदाचित. कोणाला लाल दिसेल, कोणाला गुलाबी दिसेल, कोणाला म्हणजे असा पिंक दिसेल, वेगळा पिंक असा काहीतरी छटा दिसतील प्रत्येकाला. पण त्याचा बेस कलर हा रेडच असणार आहे. बरोबर आहे. बेस कलर रेड असणार त्याचा. मग आता मला सांगा, ते एकालाच फक्त त्यांच्या दृष्टीने मग तो आंधळा नाही झाला का? रंग आंधळा झाला की नाही झाला? रंग आंधळा, ठार आंधळा नाही. रंग आंधळा झाला की नाही? मग ते सगळे काय म्हणणार, येडा हा या कलरला काय म्हणतोय? पिंक म्हणतोय. असला कुठं रंगच नसतो. पिंक कुठं कलर असतो का? सगळे कलर कसे आहेत? फक्त 2च कलर आहेत. कोणते 2 कलर आहेत? ब्लॅक अँड व्हाईट. जोपर्यंत कलर टीव्ही आलेले नव्हते तोपर्यंत टीव्ही मध्ये कलर कोणते होते? ब्लॅक अँड व्हाईट. पण कलर आला की नाही आला? आता सगळेजण म्हणतात कलरफुल टीव्ही. आता जर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घ्या म्हटलं तर किती जण घेतील? घेणार का? म्हणून हा सगळा मान्यतेचा खेळ असतो. हे फक्त दिसतं लोकांना, इथे एक मूर्ती आहे कुठली तरी, कोणतरी एक संत होऊन गेला, आणि मग अशी भीड त्याच्या नावाने पिक्चर बनवणार, जे त्याच्या आयुष्यात कधी घडलंच नाही ते सुद्धा पिक्चर मध्ये दाखवणार आणि त्याला मोठा करणार, जेव्हा की घंटा त्यांचा तुमचा काही संबंध नसतो. बरोबर आहे ना? त्यांनी म्हणलं होतं का की मी तुमचा गुरु आहे, मी तुमचा पालनहार आहे? जर त्यांनी त्यांच्या एखाद्या शिष्याला म्हटलं असेल की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, आपण म्हणायचो माझ्यासाठीच बोललंय. नको ठेवलंय का काय? त्यांना नको ठेवलं काय आपण? का मनानीच? तुम्ही जर म्हणले मनानीच मी आजपासून धीरूभाई अंबानीचा पोरगा आहे, त्यांची प्रॉपर्टी तुमच्या नावाने होईल का? होईल का? मग ज्यांना तुम्ही आज संत म्हणताय, गुरु म्हणताय, हे म्हणता ते म्हणता, आणि त्यांच्याकडून अपेक्षा करता, त्यांना गुरु म्हणायच्या बद्दल काय वाद नाहीये. आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही त्यांना गुरु म्हणत असाल तरीही काय वाद नाहीये. पण ज्या वेळेला तुम्ही नवस बोलायला लागता ना त्यांना, माझं हे काम पूर्ण कर, ते काम पूर्ण कर, कुठल्या बेसवरती मागता त्यांना? हे अध्यात्म नाही. आणि जो एक जण येतो आणि म्हणतो की हा कलर सोनेरी आहे, त्याला तर तुम्ही ठार वेडा म्हणणार. काय म्हणणार? ठार वेडा आहे हा. आणि एखाद्या म्हणाल हा कलर मीच आहे, मग तो काय असेल तुमच्या नजरेमध्ये? हा कलर पण मीच आहे, हे फूल पण मीच आहे, आणि बघणारा पण मीच आहे. हे फूल मीच, या फुलाचा कलर मीच, आणि बघणारा पण मीच आहे. मी त्याला काय म्हणणार?
याला शॉक ट्रीटमेंटची गरज आहे. शॉक ट्रीटमेंटची गरज तुम्हाला आहे. तुम्हाला नीट समजलं नाही भगवान कृष्णाने काय सांगितलंय ते. ज्यावेळेला तुम्हीच तर म्हणताय ना सृष्टीच्या कानाकानामध्ये मी आहे, असं भगवान कृष्ण म्हणतायत की सृष्टीच्या कानाकानामध्ये मी आहे. मग एखादा जर येऊन म्हणत असेल की हे गुलाबाचं फुल मीच आहे, हा रंग पण मीच आहे आणि हा पाहणारा पण मीच आहे, दुसरं कोणच नाहीये, मैं ही मैं हूं, ही अनुभूती जेव्हा होती ना तेव्हा आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मीच तो ब्रह्म आहे. अरे मीच तर आहे या कानाकानांमध्ये, मीच तर नटलोय सगळीकडं, मीच आहे ना. कसा मी आहे? आता तुमचं नाव आकाश आहे, बरोबर आहे. मग तुम्ही सांगताना कसं सांगता मी आकाश आहे, मी फॅब्रिकेशन करतो किंवा मी फॅब्रिकेटर आहे असं सांगणार ना. मी कोणतरी आहे, बरोबर आहे. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे. मग तुम्ही पण तर सांगताय, त्या डिग्रीला तुम्ही मी म्हणताय. मग एखाद्या संतांनी म्हटलं की हे फुल मी आहे, तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? तुम्ही म्हणताय ना मी, तुम्ही फॅब्रिकेटर होऊ शकता, तुम्ही इंजिनियर होऊ शकता, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, तुम्ही संत होऊ शकता, तुम्ही फुल का नाही होऊ शकत? तुम्ही निसर्ग का नाही होऊ शकत? तुम्ही डोळ्यातला अश्रू का नाही होऊ शकत? सगळं तुम्हीच आहे. पण हे समजण्याची जिथं ताकद तुम्हाला येते तिथं तुम्हाला अध्यात्म पूर्णपणे समजलेलं असतं. आलं लक्षात? अध्यात्म अध्यात्म दुसरं तिसरं काही नाहीये. मालक होणं हे अध्यात्म आहे. आता ज्याला गुलाम म्हणून राहायचं असेल त्याच्यासाठी अध्यात्माची वाट नाही, त्याच्यासाठी धर्माची वाट आहे. त्याच्यासाठी कुठली वाट आहे? धर्माची वाट आहे. आणि धर्म खूप सारे आहेत. धर्म एक आहे का? ह्याच पृथ्वीवरती मोठे मोठे 8-10 धर्म आहेत, मोठे मोठे आहेत की नाही आहेत? त्यामुळे अध्यात्माचा आणि धर्माचा काही संबंध नसतो. एवढाच संबंध असतो, जगण्याची पद्धत असते, एवढाच. म्हणजे आज मी समजा सनातन धर्मामध्ये जन्मलो, हिंदू धर्मामध्ये जन्मलो, तर मी हा ड्रेस, भगवा ड्रेस इझिली घालू शकतोय, टिळा लावलाय, हे केलाय. हेच जर मी दुसऱ्या कुठल्या धर्मात जन्मलो असतो तर मला तो टिळा रस्ता लावता आला, बरोबर आहे की नाही? मान्यता आहेत ना प्रत्येक धर्माच्या. तसं त्यानुसार तो व्यक्ती वागत असतो. ह्याच्यामध्ये चुकीचं बरोबर काय आहे का? मी एक प्रश्न विचारला आता, ती गाडी कोणाची आहे? त्या गाडीवरती काय लिहिलेलं आहे? हा, धर्मवीर, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या धर्मासाठी मेले तर तुम्ही धर्मवीर, आणि जे त्यांच्या धर्मासाठी मेले मग ते कोण आहेत? ते आतंकवादी कसे काय होऊ शकतात? ते पण त्यांच्या धर्माचे धर्मवीर झाले की नाही झाले? तुम्ही ना डोकं ओपन ठेवून ऐका फक्त मी काय बोलतोय, त्याच्यावर चिंतन मनन करा. मी नाही म्हणत ऍग्री व्हा, मी म्हणतच नाही तुम्ही ऍग्री व्हा. पण ज्या वेळेला आपण ना एक बी लावतो ना असं, तर त्याचं प्रतिफल दुसरीकडून कुठून तरी उगवलेलं असतं. एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन असते. आणि इथं समानता नाही या विश्वामध्ये. कारण या विश्वाचा मालक जो आहे, बघा आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, जर तुम्ही या विश्वाचे मालक आहे असं समजा, परमात्मा आहे, तर तुम्ही या विश्वामध्ये 10 धर्म बनवताल का? तुम्ही तुमच्या पोरांना 10 जाती धर्मांमध्ये असे विभागताल का? तू आजपासून आहे ना महार व्हायचं, तू मांग व्हायचं, तू चांबार व्हायचं, तू लोहार व्हायचं, तू कोळी व्हायचं, तू कुंभार व्हायचं, साळी माळी कोळी 18 पगड जाती, हे सगळं तुम्ही निर्माण करताल का आपल्याच पोरांच्या, स्वतःच्या पोरांना, की आजपासून तू भंगी काम करायचं आणि आजपासून तू सोनाराचं काम करायचं, असं तुम्ही करताल का परमात्मा म्हणून? का? मग प्रश्न आहे तो, मग धर्म परमात्म्याचे आहेत का? विषय हा येतो ना. मग धर्म तर झालेत की नाही झालेले? झालेत का नाही झाले? मग प्रश्न हाच पडतो ना, जर तो सर्वांचा बाप एकच असेल, सबका मालिक एकच असेल, आणि ताकदीचा प्रश्न आहे, जर आपल्याकडे एवढे एवढे महापुरुष असतील मोठे मोठे, तर त्यांनी लगेच असा बाण मारला पाहिजे आणि तो धर्म थांबवला पाहिजे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मग प्रत्येक युगांमध्ये जर मी येतो आणि धर्माची स्थापना करतो, तर मग धर्माची स्थापना झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? एका धर्माची स्थापना. मग तो धर्म कोणता आहे तुमचा, जो एक धर्म असतो? स्वधर्मे निधनम श्रेयम. कुठला धर्म आहे तो?
स्वधर्मे निधयम निधनम श्रेयम. स्वतःच्या धर्मामध्ये मरणं, स्वधर्मामध्ये मरणं हे श्रेयस्कर आहे. तो खरा धर्म आहे. आलं लक्षात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ऐकलत का या अशा कविता? गेल्या सगळ्या संपल्या का आमच्याच वेळेस होत्या? फक्त होत्या ना? मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अति दलित, जगी जे हीन अति पतित, तयाला उचलून घ्यावे, जगाला प्रेम अर्पावे. मग प्रेमासाठी आहे ना हे जग. मग हे धर्म बनवले कोणी? हे सगळे धर्म सुद्धा परमात्माच बनवतो. तुमच्या डोक्यामध्ये जे पण विचार टाकणार आहे तो तोच आहे. नाही तर तुम्ही रोज सायंटिस्ट झाले असते ना, स्वतःचे धर्म स्वतःच उभे केले असते. तुम्ही रोज एक धर्म जन्माला आला असता. असं होतं का? ज्या धर्माला उचलायचे त्या धर्माला उचलतो, बळ देतो. ज्या धर्माला दाबायचंय त्याला दाबतो. कशासाठी करतो तो हे असं सगळं? काय कारण आहे? काहीतरी कारण असेल ना, का नसेल? प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. याचं मूळ कारण आहे तप. काय कारण आहे? तप. दोन गोष्टींच्या घर्षणांमधनं कशाची निर्मिती होती? तपाची निर्मिती होती, उष्णतेची निर्मिती होती. आलं लक्षात? घर्षणाने उष्णतेची निर्मिती होती. आता सायन्स मधला नियम आहे, सगळ्यांना माहिती आहे. नाही तर हात घासून बघा, गरम होतात का नाही होतात हात? ते थंडीमध्ये हात घासतात की नाही घासतात लोक? मग ती जी उष्णता आहे, तो जो सूर्य ठेवलाय आकाशामध्ये, तो जो अग्नी ठेवलाय पोटामध्ये, हे सगळे तपासाठी तयार केलेली एक सिस्टीम आहे. आणि ह्याच्यातून जे निर्माण होतं त्याला गोल्डन हीट एनर्जी, तप असं म्हटलं जातं. बरोबर आहे? मग ह्या तपासाठी परमात्म्याने हे विश्व बनवलं. जसं अन्न रसासाठी शेतकरी बीज लावतो, ते बीज वाढवतो, झाडं होतात, त्याची रोपं होतात, त्याला कंस येतात, तो कापतो, तोच लावतो, तोच संरक्षण करतो आणि तोच कापतो. कशासाठी कापतो? खाण्यासाठी कापतो. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय मीच आहे असं सांगितलंय भगवंतांनी. काय सांगितलं? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय मी आहे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय मी करतो वगैरे नाही म्हटलंय. मीच आहे. समजलं? मग हे अध्यात्म आहे की तपासाठी मनुष्य बनवले गेलेले आहेत आणि त्याच्या रक्तामध्ये तप आहे. ते रक्त परमात्म्याला हवं आहे, म्हणून परमात्म्याने तुम्हाला बनवलंय. जसं त्या धान्यामध्ये अन्नरस आहे, फळांमध्ये काय आहे? अन्नरस आहे, जीवन रस आहे ना तो. ते नसेल तर लोक जिवंत राहतील का? तो जीवन रस आहे म्हणून ते जिवंत राहतात. तसंच तपाने विश्व वाढतात, मोठे होतात. तुम्ही म्हणताल तपाने कसे होतात? तव्यावरती भाकरी ठेवून बघा, फुगती का नाही फुगती? उष्णतेने. उष्णतेने वस्तू प्रसरण पावते आणि थंडीने आकुंचन पावते. हा नियम तर माहिती आहे की नाही माहिती? थंडाव्याने आकुंचन, उष्णतेने प्रसारण पावते. म्हणून तर जिम मध्ये जाऊन बॉडी बनवतात लोक. बॉडी गरम करतात की नाही? उष्ण करतात की नाही बॉडी? जोर बैठका मारून. प्रसारण पावायची ना त्यांना. बॉडी कशी करायची आहे? मोठी करायची. आणि ध्यानी, तपस्वी असे हाडकुळे असे बसतात. हे दाढी वाढलेली, हे नख वाढलेली, बसले कसे? बॉडी बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे का त्यांना? कुठल्या अग्नीमध्ये त्यांना इंटरेस्ट झालाय आता? या अग्नीमध्ये, तपाच्या अग्नीमध्ये त्यांना इंटरेस्ट झालाय. त्यांना या भौतिक अग्नीमध्ये, कारण भौतिक अग्नी काय करते म्हणून मी सांगितलं, जाळती. भौतिक अग्नी जाळती का नाही जाळतीये? बघा, ही अग्नी जाळती का नाही जाळती? भौतिक अग्नी जाळती. आणि आंतरिक अग्नी जी आहे, तपाची अग्नी जी आहे, तपाग्नी, प्रेमाग्नी, ही तुम्हाला काय करणार आहे? वरचं विश्वामध्ये वाढवणार आहे तुम्हाला. इथं नाही वाढवणार तुम्हाला. कुठं वाढवणार? वरच्या विश्वांमध्ये. मग हे आपल्याकडे आहे, हे तुम्ही स्वतःच्या दिव्य दृष्टीने पाहू शकता. फार काही मोठा विषय नाहीये. आपल्याकडे जवळजवळ 26,000 लोकांना दिव्यदृष्टी प्राप्त आहे. ते देवी देवतांना पाहतात, त्यांच्याशी बोलतात. एवढ्याशा बी मध्ये एवढं मोठं झाड कसं ठेवलेलं आहे? हे रहस्य, ही अनुभूतीची गोष्ट आहे, ही बोलण्याची गोष्ट नाही. आलं लक्षात? त्यामुळे अध्यात्म यांनी किती सांगितलं, मी आता किती सांगितलं, ते तुम्हाला किती समजलं समजायची गोष्टच नाही साहेब. एक सिंपल सांगतो तुम्हाला. तुम्ही झोपेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आठवतं का की माझं नाव आकाश आहे म्हणून? का आठवतं? तुम्हाला हे आठवतं का की मी पुरुष आहे, मी ह्या जातीचा, मी ह्या धर्माचा? हे काय आठवतं का? माझ्या एवढं कर्ज आहे, मला असं झालंय, मला यांनी फसवलंय, हे आठवतं का? नाही आठवत. मग कुठं असता तुमचा अहंकार? कुठं असतो त्यावेळेला? मग कोण असता? आणि तुम्ही त्यावेळेला तुम्ही कोणीच नसता त्यावेळेला.
निद्रावस्थेमध्ये असता ना, तेव्हा कोण असता तुम्ही? कोण नाहीये तुम्ही. तुमचं अस्तित्व काय आहे? किती मोठा श्रीमंत झोपला त्याचं अस्तित्व काय आहे, आणि किती गरीब झोपला तरी त्याचं अस्तित्व काय आहे. पण तुम्ही संपलेले असता का? दुसऱ्या दिवशी परत उठता की नाही उठता? मग शरीर हे काय? साधन आहे उठण्यासाठी. तुम्हाला उठण्यासाठी शरीर काय झालं? साधन झालं, साधन. तुम्ही साधन म्हणून उठले या शरीरामध्ये. कुणाचा अनुभव घेण्यासाठी? स्वतःला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, शक्तीचा अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला, की माझी शक्ती काय आहे मी बघतो. शक्ती कोणी निर्माण केली? तुम्हीच निर्माण केलेली आहे, आणि तुम्ही त्याची अनुभूती घेताय. सकाळी उठल्यानंतरच कळतं ना, चांगली झोप झाली, 8 तास झोप झाली, 7 तास झाली, 4 तास झाले, हे उठल्यानंतर कळतं ना. झोपेत कळतं का? अरे खूप छान झोप चाललेली आहे बाबा माझी आज, असं कळतं का? म्हणजे तुम्ही नाहीये, तुमचा अहंकार नाहीये तिथं, स्वतःला तुम्ही आकाश म्हणतच नाहीये. पण उठल्या उठल्या तुम्हाला कोणीतरी जे नाव दिलंय, आकाशच्या ऐवजी विकास नाव दिलं असतं तुम्हाला, तर तुम्ही स्वतःला काय म्हणले असते? मी विकास आहे, असंच म्हणले असते ना. आणि नसरुद्दीन नाव दिलं असतं तर मग बरोबर आहे ना. पण तो जो मूळ आहे आतमधला, तो बदलला असता का? मी आहे हे बदललं असतं का? मधलं बदललं असतं ना. पण झोपेमध्ये गेल्यानंतर तो मी पण जातो, नसरुद्दीन पण जातो, बदरुद्दीन पण जातो, विकास पण जातो, विक्रमादित्य पण जातो, आहे राहतो ना. पण आहे राहतो का नाही राहतो? मग हा अनुभव तुम्हाला रोज दिला जातोय की तुम्ही आहे. याच्यावरती फोकस करा की तुम्ही आहे. तुम्हाला कुठे जायला चान्सच नाहीये. आणि तुम्ही जर नाही शिकले, तुम्ही जर नाही शाने झाले, तर परत काहीतरी मी डॅश डॅश आहे म्हणून उठणार आहे. हा परमात्मा तुम्हाला परत परत उठवणार आहे शरीरांमध्ये. मी कुत्रा आहे. कुत्रा पण स्वतःला काय म्हणतो? मी या गल्लीतला कुत्रा आहे. दुसऱ्या कुत्रा आला की मी भुंकणार. बरोबर आहे का? चुकीचं आहे. तर तो बी म्हणतोय ना मी कुत्रा आहे. झाड पण म्हणतोय किती माझी छान सावली आहे, मी झाड आहे. सृष्टीचा कण म्हणतोय मी आहे, मी कण आहे. समजलं? समजतंय का? मग मी आहे. मग आता तुम्हाला काय म्हणून उठायचंय? मी कोण आहे म्हणून उठायचंय. मी कुत्रा आहे, मी मनुष्य आहे, मी राजा आहे, मी भिकारी आहे, मी परमात्मा आहे, मी परमशक्ती आहे. कोणतं चांगलं वाटतंय ऐकायला? अरे अरे ज्ञान झालासे पावन, तुझे तुझं पण कळो आले, तूच तुझा देव, तूच तुझा भाव, नाही तुझं विन कळो आले. समजलं का? तूच आहे. ज्यांनी ज्यांनी जाणलं त्यांनी म्हणलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आत्तदीप भव, अलख निरंजन, आदेश गुरु का. मग ओळखा ना स्वतःला. किती दिवस असं राहणार? मनुष्य मनुष्य, मी मनुष्य आहे, मी झाड आहे, मी लुकडा आहे, मी काळा आहे, मी पांढरा आहे. हे काय आहे? या सगळ्या उपाधी आहेत. उपाधी तुम्ही जागे झाल्यानंतरच्या. पण तुम्ही जेव्हा आहे परिस्थितीमध्ये, त्यावेळेला तुमची उपाधी कोणती आहे? ही एवढीच तुमची उपाधी. मैं हूं. मैं होने से पहिले क्या है? हूं. आहे. मी आता उदाहरण दिलं, कळलं का तुम्हाला? तुम्ही झोपेत गेल्यानंतर पण तुम्ही आहे की नाहीये मी असं विचारलं. आणि तुम्ही आहे कधी म्हणता? ते झोपेत असताना म्हणता का उठून म्हणता? मग याच्यासाठी दुनिया बनवली. कळलं आता? दुनिया याच्यासाठी बनवली परमात्म्याने. पण परमात्म्याला काय आहे? कर्म स्वातंत्र्य. त्यांनी त्याची दुनिया तशी बनवली आहे, सुख दुःखाची. दो पाटण के बीच में साबुत बचाना कोय. या दोन पाटणमधून मग आता कुठं यायचं? एक वरती. प्रेम गली ऐसी सांकरी जामे दोना समाय. दोन समावणारच नाही, तुम्हाला एकच व्हावं लागेल. म्हणून प्रेम गली. आणि प्रेम हा रस्ता ठेवला कशासाठी? आहे या ह्याच्यामध्ये येण्यासाठी. आलं का लक्षात? होण्याच्या अवस्थेमध्ये. ज्या वेळेला तुम्ही ते आहेच्या अवस्थेमध्ये येता, एक दुसरा आहे जन्माला येतो का नाही येतो? तो पण म्हणतो का नाही मी पण नाही आता, मैं भी हूं. तुम हो तो फिर मैं भी हूं. बरोबर आहे का? चूक आहे? विश्वासच बनतं ना, का काही वेगळ्या पद्धतीने बनता येतं. म्हणून त्या भाषेमध्ये समजावून सांगतोय तुम्हाला. या पद्धतीने हे विश्व आहे. हे म्हण ऐकले का? दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. हे दोन भांडण चाललेले आहेत. विसरलेले परमात्मा आणि विसरलेल्या परमशक्ती, या दोन जणांच्या भांडणामध्ये लाभ कोण घेतोय? महाकाल भगवान. तप कोण गोळा करतोय यांच्या भांडणामध्ये? महाकाल भगवान. जेव्हा की या दोघांना त्यांच्यासाठी पाठवलं की तुम्ही दोघं तप करा. गोल्डन शरीर होते. तुम्ही जर बायबल वाचलं, कुराण वाचलं, ब्रह्मपुराण वाचलं,
तर तुम्हाला हे सगळंच कळून येईल की परमात्म्याने जे पहिले स्त्री पुरुष पाठवले होते ते गोल्डन शरीराचे होते. मग त्यांच्याकडून ते शरीर काढून घेतलं गेलं, त्यांचं शरीर झाकलं गेलं, अजून 4 शरीर त्याच्यावरती टाकले गेले आणि मग जड मातीचं शरीर दिलं की आता मातीला चिटकून राहा. काय ह्याच्या मागचं लॉजिक समजून घ्या. झोपेमध्ये आपण हलके होतो का नाही होतो, स्वप्नांमध्ये उडू पण शकतो का नाही उडू शकतो आपण. ती अनुभूती तुम्ही इथं पण घेऊ शकता, ती अनुभूती तुम्ही इथं पण घेऊ शकता. काय अवघड नाही, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून अध्यात्म काय आहे, होण्याच्या अवस्थेमध्ये येणे. आणि मी पहिला कोण आहे, मी आहे म्हणून दुनिया आहे, दुनिया आहे म्हणून मी नाही. उलट गणित आहे. लोक म्हणतात तुम्ही गेल्याने काय फरक पडणार आहे या विश्वाला. सगळेच जण गेले तर या विश्वाला फरक नाही पडणार. मला सांगा, तुमच्यासारखे क्रिएटर या विश्वामधून निघून गेले. आपण काय म्हणतो, विश्वकर्माला आपण देव म्हणतो. विश्वकर्माची पूजा केली जाते. जे पण मूर्तिकला करतात किंवा कुठल्याही प्रकारची कला, ते विश्वकर्माची पूजा करतात, म्हणजे ब्रह्माची पूजा करतात. थोडक्यात करतात की नाही करतात. त्याला नाव काय दिलं गेलं, विश्वकर्मा हेच नाव दिलं गेलं ना. ऐकलंय का शब्द का नाही ऐकलेला, ऐकलाय ना. ब्रह्मासारखे दिसणारे एक देव आहेत ज्यांना विश्वकर्मा म्हटलं जातं, ज्यांच्या हातात सगळे हत्यारे आहेत विश्वकर्मांच्या हातामध्ये. मग विश्वाला कर्म ज्यांनी लावलं ते विश्वकर्मा किंवा कर्माला लावलं, कारण क्रिएटरच कर्म करू शकतो. कुत्रा मांजर कर्म करत नाही. कर्म कोण करतो, क्रिएटर करतो. क्रिएटर कसं करतो, कुत्रा मांजर कधी चपाती लाटतो का, मनुष्य लाटतो की नाही लाटतो चपाती. कपडे घालतो का, कुठला प्राणी कपडे घालतो का, मनुष्य घालतो ना. म्हणजे मनुष्याने कपडे तयार केले की नाही, तयार करणे म्हणजे क्रिएशन, क्रिएट करणे. मग आज तुम्ही वेगळ्या स्टाईलची हेअर कट जरी करत असाल ना तरी तुम्ही क्रिएटर आहे. कारण सिंह कधी आयाळ आहे ना छाटून घेत नाही. दाढी वाढली म्हणून मी छाटून घेतली असं करतो का सिंह. मग ही सवलत कोणाला आहे, मनुष्याला आहे. बरं, मनुष्याला कोणी येऊन सांगतो का की आता दाढी कर म्हणून, त्याचा तोच ठरवतो ना. आज कामाला जायचं की नाही, नाही मी नाही जाणार आज, हे कोण करतो, तो क्रिएटर आहे. म्हणून त्याला ही सवलत आहे. समजते का मी काय सांगतोय ते. तुम्ही क्रिएटर आहात, फक्त स्वतःला विसरून गेलेले क्रिएटर आहे तुम्ही. स्वतःला तर काय म्हणायला लागलेत, मी घरकाम करणारी बाई आहे, मी फॅब्रिकेटर आहे, मी हे काम करतो. हे तुमचं काम आहे, हे तुम्ही नाहीये. तुम्ही जे आहात त्यांनी हे डिसाईड केले की मी आता हे काम करणार आहे. आलं का लक्षात. तसं हे विचार त्या शरीरांमध्ये टाकले जातात आणि त्याला एनलायटन केलं जातं. मग तो म्हणतो मीच आहे की तो. हे गुरु परंपरेने डिसाईड केलं की ते कोण आहेत, कोण आहेत, कोण आहेत. आणि त्यांनी सांगितलं मी येतो, मी येतो, म्हणून ते त्या गादीवर येते, म्हणून त्यांच्या गळ्यात हार पाडतायत. कारण त्यांनी डिसाईड केलं की मी येतो. समजलं का. हा त्यांचा साक्षात्कार आहे. अरे मी तर हा आहे, मी हे थोडी करायला आलेलो आहे, ही उन्ही करायला थोडी आलेलो आहे. मी तो आहे, मी जे दुसऱ्यांना देऊ शकतो, मी येतो. आलं लक्षात. याला जागृती म्हटलं जातं. तसे तुम्ही जागृत व्हा आणि दुसऱ्यांना सांगा की अरे तुम्ही पण तेच आहे, चला दिव्य दृष्ट्या घ्या. बरं, तुम्हाला पैसे पडणार आहेत का दिव्य दृष्ट्या घ्यायला, अजिबात नाही. ज्या पण दिव्य गोष्टी आहेत त्याची तुलना पैशांमध्ये होऊच शकत नाही. उद्या पैसे बंद करणार आहेत, तुम्ही काय करणार त्यावेळेला, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे सगळं. विचार करा, ज्याच्याकडे पैसेच नसतील मग त्यांनी मुक्त नाही व्हायचं का. कुठल्या संतांनी आतापर्यंत असं म्हणलं की मी पैसे घेतो आणि मुक्त करतो, म्हणलंय का आजपर्यंत असं कोणी. मग तो संत नाही. आणि संताची मौज आहे, करू बी शकतो, त्याची मौज. एखाद्या बरोबर करू शकतो, एखाद्याचा अभिमान तोडण्यासाठी, एखाद्याचा अभिमान तोडण्यासाठी. बोल काय देतो, चल लय मोठा दानी आहेस ना, किती देतो दे, सगळं द्यायला लावलं. राज्य दे, दिलं. सैनिक दे, दिले. सोनं नाणं दे, दिलं. बायको दे तुझी, दिली. पोरं दे तुझी, दिली. आता स्वतःला पण दे, दिलं. सगळं दिलं. मणिकर्णिका घाटावरती जाऊन राहिला राजा हरिश्चंद्र. असं एखाद्याचं जर तोडायचंच म्हणलं ना अहंकार, तर त्याला सरता पुरता आहे ना त्याची वाट लावू शकतो. हा परमात्मा आहे, हे गुरुपद आहे. लक्षात घ्या. सगळ्यांबरोबर करेल का तसं. त्याला इंटरेस्टच नाही तुझ्या बायकोमध्ये, त्याला इंटरेस्टच नाही तुझ्या पैशांमध्ये, त्याला इंटरेस्टच नाही कशामध्ये. तुझा अहंकार तोडायचा आहे. तुझे स्वतःला मी 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 समजतोय ना,
एवढी माझी सेना, एवढं माझी बायको सुंदर, एवढं माझं पोरग माझं, सगळं काढून घेतलं. चल जा डोम बन. डोम म्हणजे काय माहिती का? जे स्मशानामध्ये मसणे असतो, मैत जाळल्यानंतर लाकडं बिकडं रचण्याचं काम जो करतो त्याला डोम म्हटलं जातं. डोम बनवून टाकलं त्याला. निर्दयी म्हणलं पाहिजे की नाही? जो मागायला आलेला गुरु असेल तो निर्दयीच असेल की नाही? तो निर्दयी वेदयी काय नाही. त्याला तसा हिसकावून नसता घेतला ना तर जगाला भगवान गौतम बुद्ध मिळाले नसते. तो त्याचा एक जन्म होता. शिबी राजा सांगितले का नाही मी त्या दिवशी या सगळ्या गोष्टी तुम्हाला? हे अध्यात्म आहे आकाश. आपण जे आहे ना ते स्वतःला जाणणं म्हणतोय, मानणं नाही म्हणते मी. ते स्वतःला जाणणं हे अध्यात्म आहे. आणि जर ते आपल्याला जाणवत नसेल तर ज्यांनी जाणवलंय त्याला शरण जाणं हे अध्यात्म आहे. आलं का लक्षात? आपण सोनाराच्या दुकानात जातो आणि सोनं विकत घेतो. आपण सोनाराला शरण गेलेलो आहे. सोनार जे दिल ना ते आपण सोनं म्हणून घेतो, कारण तो त्याची काय देत असतो? पावती. तुम्ही ते चेक करून घेता का प्रत्येक वेळेला? सांगा मला, घेतली का? की आता मी लगेच घेतली बा, हा चल माझं इकडे इकडे लगेच टेस्ट करतो. त्याने जर तुम्हाला सांगताना 22 कॅरेट सांगितलं आणि 16 कॅरेटचं दिलं तर तुम्हाला डोळ्याने कॅरेट कळतं का? याला समर्पण म्हणतात. आधी तुम्ही बघा ते सोन्याचं दुकान आहे का? आपण ज्या दुकानात घुसतोय तिथं बोर्ड लावलाय देशी दारूचं दुकान आणि आपण घुसतोय सोनं घ्यायला. मिळेल का तिथं ते? अरे वाट लागेल तुमच्या आयुष्याची. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घुसले. सगळीच दुकानं ही सोन्याची दुकानं असतात का? सगळेच गुरु काय भ्रष्ट असतात का? आणि सगळेच गुरु काय खरे असतात का? दुकानं मांडून सगळेजण बसलेले असतील. कोणत्या दुकानात शिरायचंय हे आधी तुम्ही टेस्ट करा आणि त्याच्यानंतर डिसाईड करून जावा. आणि तुम्हाला त्या पाठीवरून कळत नाही का? दारूच्या दुकानाच्या बाहेर गेल्यानंतर वास येत नाही का? सोन्याच्या दुकानाला काय वास असतो का? पण इथं खूप वास येतोय म्हणून इथं शिरतो. ही काय कंडिशन असू शकते का? की इथं खूप लोकांची भीड झालेली आहे, लाख लाख लोक येऊन बसलेत बाबांसमोर म्हणून ते खरे आहेत. ही काय कंडिशन आहे का? ही कंडिशन नाहीये. आलं लक्षात? म्हणून तपासा पहिला अध्यात्म काय काय नाही ते. ज्यांना ज्या पद्धतीने सांगता येतं ते त्या पद्धतीने सांगतात. मी जे आहे ते रोखटोक सांगतोय, कारण मला तुमच्या 1 रुपयामध्ये इंटरेस्ट नाहीये. मला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही जे आहे त्या आहे मध्ये मला इंटरेस्ट आहे, कारण मी पण आहे आणि तुम्ही पण आहे. हे आहे मधलं प्रेम आहे. हे तुमच्या भौतिकातलं प्रेम नाहीये. हे काहीतरी आहे समोर जे दिसतंय ते त्याच्यावरचं नाहीये. इथं पण आहे तिथं पण आहे. हे आहे मधलं प्रेम आहे. थोडी भाषा मला समजून सांगायला जशी येते तशी सांगतोय. समजून घ्या मला काय सांगायचंय. आणि हे आहे कधी संपणार नाही. हे संपत नसतं. संपतात तुम्ही जे इथं येऊन बनता ते, आणि संपणार एक ना एक दिवस. राम आले, कृष्ण आले, सगळेजण गेले की नाही गेले? का थांबले? कोणी थांबले? आणि कोण थांबणार आहे मग? पण आपल्याला इथं भांडत ठेवतात जाती धर्मांमध्ये. कशासाठी? रक्तासाठी. रक्त पडलं की तप तयार होतं, रक्त पडलं की तप तयार होतं. परमात्म्याला रक्त पाहिजे. रक्तासाठी शरीर बनवली रक्ताची. कधीतरी विचार करा, रक्त का दिलंय शरीरामध्ये? कधीतरी विचार करा. महाभारतात रक्त सांडलं की नाही? रामायणात छत्रपतींनी ज्या लढाई केल्या त्यात रक्त सांडलं असेल की नसेल?